बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकडी पोठे येथे क्षुल्लक कारणावरून सोमवारी रात्री दरम्यान वाद झाला होता। याच वादाची ठिणगी पडून जवळा शेत शिवारात रात्री रखवाली करण्यासाठी गेलेल्या एका 45 वर्षीय इसमाचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी दरम्यान उघडकीस आली। विठ्ठल नथू ठाकरे असे मृतकाचे नाव आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विठ्ठल ठाकरे व योगेश जडमकर दोघेही राहणे टाकडी पोटे या दोघांची शेतीच्या कारणावरून सोमवारी रात्री दरम्यान वाद झाला होता। दरम्यान सदर वाद झाल्यानंतर मिटला सुद्धा होता। त्यानंतर नेहमीप्रमाणे मृतक विठ्ठल ठाकरे हे सोमवारी रात्री जवळा शेत शिवारात रखवाली करण्यासाठी घरून गेले होते। त्या दरम्यान सायंकाळी वाद झाल्यानंतर आरोपी योगेश जडमकर यांच्या मनात तोच राग अनावर झाला आणि त्याने सोमवारी रात्री रखवाली करण्यासाठी गेलेल्या विठ्ठल ठाकरे यांच्या मागावर जाऊन झोपेत असलेल्या विठ्ठलवर वार केले। यात विठ्ठल हा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागेवर मरण पावला। दरम्यान मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत विठ्ठल घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी शेतात उशिरापर्यंत विठ्ठल घरी परत का आला नाही म्हणून शेतात जाऊन पाहिले असता सदर विठ्ठलचा मृतदेह आढळला। या सदर घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली। वरून घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, ठाणेदार सुनील सोळंके सह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला। सदर घटनेची फिर्याद गोविंद ठाकरे यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली। वरून पोलीस योगेश जडमकर यास ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला। पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके सह पोलीस करीत आहे। संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।